तर मित्रांनो, आपण एक्सरसाइज सॉल्व करत होतो. त्यातला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्यूल और मॉलिक्युल्स फ्रॉम द फॉलोइंग. 4 आपल्याला कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि आपल्याला ओळखायचं आहे की त्या कंपाऊंड मधले कायरल मॉलिक्युल्स किती आहेत. ओके, तर ते कायरल मॉलिक्युल्स आपल्याला कोणते आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी सगळे तुम्हाला माहिती आहे की कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय, की ज्या कार्बन ऍटमला 4 वेगवेगळे ग्रुप ऑफ ऍटम किंवा ऍटम अटॅच असतील तर आपण त्याला काय म्हणतो, कार्बन ऍटम, आणि त्या मॉलिक्यूलला म्हणतो कायरल मॉलिक्यूल. आर यू गेटिंग ऑर नॉट? ओके, तर मग ती सिमेट्री आपण वापरून बघूया की तो मॉलिक्यूल कायरल आहे की नाही. जसं की आपण इथे पाहिलं, हा जो कंपाऊंड आहे CH3, मी त्याला मांडतो सरळ, C H वरती लिहितो, OH अगेन CH2 CH3. आता हा जो कार्बन ऍटम आहे याला हा CH3 एक ग्रुप लागलाय, हायड्रोजन एक ग्रुप लागलाय, OH एक ग्रुप लागलाय आणि हा इथिल ग्रुप लागलाय CH2 CH3. याचा अर्थ या कार्बनला 1 2 3 आणि हा 4 हे 4 वेगवेगळे डिफरंट ग्रुप अटॅच आहेत. याचा अर्थ हा कोण आहे, कायरल मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट जो मॉलिक्यूल आपला आहे तोच आपला कोण मिळाला, कायरल मिळाला. ओके, आता आपण बाकीचे आयडेंटिफाय करूया की ते कायरल आहेत की नाही. ओके, सेकंड आपण घेऊया, चला, CH3 CH2 C H Br CH2 CH2. या कार्बन ऍटमकडे पहा. या कार्बन ऍटमकडे पाहिल्याच्या नंतर हा इथिल ग्रुप, हा पण इथिल ग्रुप, म्हणजे 2 सेम ग्रुप अटॅच झाले तर हा कायरल मॉलिक्यूल होऊ शकतो का, नाही. मित्रांनो, मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही कारण ऑलरेडी कायरल मॉलिक्यूलचे एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. ओके, त्यामुळे जस्ट आपण फक्त हा क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, नेक्स्ट आपण घेऊया, दॅट इज CH3 CH2 CH2 आणि त्याला कोण अटॅच आहे, Br. आता मला सांगा, हा जो कार्बन ऍटम आहे त्याला 2 हायड्रोजन लागले, 2 हायड्रोजन लागले, इथे संपलं का? एका कार्बनला सेम हायड्रोजन लागतोय, एक हायड्रोजन म्हणजे सेम ग्रुप किंवा सेम ऍटम अटॅच आहे त्या कार्बन ऍटमला, म्हणजे हा कायरल मॉलिक्यूल आहे का, हा पण नाही. नेक्स्ट पाहूया, पुढचे घेऊया, CH3 CH CH3 CH2 CH3. ओके, आता इथे कुठेही चेक करा. आता इथे हॅलोजन नाहीये म्हणून मी हॅलोजन किंवा त्या ग्रुप पर्टिक्युलर ग्रुपकडे कार्बन ऍटम कन्सिडर करत नाहीये. हा कार्बन ऍटम कन्सिडर केला, किती हायड्रोजन आहेत, 3. कायरल आहे का, नाही. हा कार्बन ऍटम, इकडे एक CH3 लागलाय, इकडे एक CH3 लागलाय, 2 CH3 आले, हा पण कायरल कार्बन ऍटम नाही. ह्याला चेक करूया. हा कार्बन ऍटम, त्याला 2 हायड्रोजन लागलेत, कायरल होईल का, नाही. हा कार्बन, याला किती हायड्रोजन लागलेत, 3 हायड्रोजन लागलेत, कायरल होईल का, नाही. म्हणजे याचा अर्थ हे तिन्ही मॉलिक्यूल कायरल नाही आहेत, फक्त जो फर्स्ट मॉलिक्यूल आहे तोच तुमचा कायरल मॉलिक्यूल आहे. कळालं का? एकदम इझी आहे मित्रांनो. ठीक आहे, ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा बघा असा आहे, विच वन कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स वुड अंडरगो SN2 फास्टर दॅन दी. आपलं कंपाऊंड दिलेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे की ह्या कंपाऊंड मधलं SN2 मेकॅनिझम फास्टर कोण देणार. तुम्हाला ओळखायचं आहे की SN2 मेकॅनिझम फास्टर कोण देणार, आणि तुम्हाला दिसतात खाली कंपाऊंड दिलेले A आणि B. ओके, तर तुम्ही इथे पाहाल की जर हा Cl आहे, बरोबर आहे, हा क्लोरीन ह्या कार्बन ऍटमला अटॅच झालाय आणि हा कार्बन ऍटम अजून एका कार्बन ऍटमला अटॅच झालाय. दिसते तुम्हाला, एरो दाखवतो पाहिजे बघा, कारण बेन्झीन रिंग आहे, याचा अर्थ इथे 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन ऍटम अटॅच आहेत बेन्झीन रिंगला. ओके, याचा म्हणजे बेन्झीन रिंग मध्ये 6 कार्बन ऍटम आहेत, बरोबर आहे ना. तर हा जो Cl आहे तो ह्या कार्बनला अटॅच झालाय. हा कार्बन ऍटम आहे कुठला, हा आहे प्रायमरी. ओके, आणि Cl जिथे अटॅच झालाय, जसे की Cl ह्या कार्बनला अटॅच झालाय, दिसते तुम्हाला, मी दाखवतो पाहिजे, ह्या कार्बन ऍटमला अटॅच झालाय, बरोबर आहे. आणि हा कार्बन ऍटम अजून किती कार्बन ऍटम अटॅच आहे, 1 आणि हा 2. आर यू गेटिंग ऑर नॉट? इथे एका कार्बन ऍटम अटॅच आहे आणि इथे एका कार्बन ऍटम अटॅच आहे. याचा अर्थ हा कार्बन ऍटम झाला कुठला, सेकंडरी. मग मला सांगा, SN2 मेकॅनिझम प्रायमरी फास्टर देतात का सेकंडरी? तर त्याची ऑर्डर अशी आहे, प्रायमरी, मग सेकंडरी आणि मग कोण,
टर्शरी, याचा अर्थ उत्तर कुठला आलं पाहिजे? प्रायमरी. म्हणजे हा जो कंपाऊंड तुमचा आहे हा SN2 मेकॅनिझम फास्टर देणार. कळतंय का नाही कळतंय? कळलं ना? कारण हा कार्बन आयटम प्रायमरी आहे आणि हा कार्बन आयटम सेकंडरी आहे. प्रायमरी कार्बन आयटम आणि सेकंडरी कार्बन आयटम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रायमरी कार्बन आयटम याचा अर्थ तो कार्बन अजून एका कार्बन आयटमला अटॅच आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? जसं की हा कार्बन आयटम ह्या इथल्या कार्बन आयटमला अटॅच आहे, दिसतोय तुम्हाला इथल्या, म्हणून तो झाला प्रायमरी. आणि हा कार्बन आयटम अजून ह्या दोन कार्बन आयटमला अटॅच आहे, याचा अर्थ हा झाला सेकंडरी. म्हणजे हा झाला प्रायमरी आणि हा झाला सेकंडरी. प्रायमरी कार्बन आयटम गिव्स अ फास्टर रिएक्शन विथ द SN2 मेकॅनिझम. याचा अर्थ हा जो प्रायमरी कंपाऊंड आहे तो SN2 मेकॅनिझम फास्टर देणार, म्हणून तुमचा आन्सर हे कंपाऊंड असलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. तुम्हाला दिसेल की हे दोन कंपाऊंड आहेत ना. आता हा पण कोण आहे? प्रोपिल आयोडाइड. हा पण कोण आहे? प्रोपिल क्लोराइड. याचा अर्थ हा पण प्रोपिल आहे, हा पण प्रोपिल आहे. हा आयोडाइड, हा क्लोराइड. आयोडाइड, क्लोराइड. आता दोन्हीकडे पण सेम ग्रुप आहे, प्रोपिल प्रोपिल. तर आपण ह्याला प्रायमरी आणि सेकंडरी वरून जज करू शकत नाही, कारण हा आयोडीन ज्याला अटॅच आहे तो कार्बन आयटम आहे प्रायमरी आणि हा क्लोरीन ग्रुप ज्या कार्बन आयटम म्हटलेला आहे तो पण किती आहे? प्रायमरी. म्हणजे दोन्ही पण प्रायमरी आहे. मग कोण ओळखायचं? तर याच्यामध्ये ऑर्डर मित्रांनो मी तुम्हाला शिकवली होती की रिएक्टिव्हिटी किंवा SN2 मेकॅनिझम हायली फास्टर रिएक्शन कोण देतं? तर त्याची ऑर्डर होती आयोडीन, मग तुमचा येतो ब्रोमीन, मग येतो तुमचा क्लोरीन आणि शेवटचा कोण येतो? फ्लोरीन. आयोडीन, क्लोरीन, क्लोरीन, फ्लोरीन. म्हणजे पहिला नंबर कोणाचा? आयोडीनचा. याचा अर्थ हे जे कंपाऊंड आहे हे रिएक्शन कशी देणार? फास्टर देणार दॅन दॅट कंपाऊंड. समजलं का नाही समजलं? एकदम इझी आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? व्हेरी गुड. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आपल्याला तुम्हाला दिसत असेल की काही रिएक्शन्स आपल्याला दिलेले आहेत आणि तुम्हाला यांच्यातलं मेजर प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचं आहे. ABCD असे 4 रिएक्शन्स आहेत. आपण एक एक क्वेश्चन टॅकल करूया. असं की फर्स्ट तुम्ही पाहाल CH3 CH डबल बॉन्ड CH2. याचा अर्थ हा कोण आहे? Pro1ENE. आणि याची रिएक्शन आपल्याला करायची आहे HBr हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड आणि पेरॉक्साइड मध्ये करायची आहे. ओके. आता इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड जेव्हा रिएक्शन असेल तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे अकॉर्डिंग टू विच रूल रिएक्शन घडते? दॅट इज अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. आणि अँटी मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला असा कार्बन ज्या कार्बनकडे हायड्रोजन जास्त आहे त्याच्याकडे हॅलोजन जातो आणि दुसऱ्या कार्बनकडे हायड्रोजन जातो. याचा अर्थ इथे जर HBr असेल, आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड ह्या दोन कार्बन मध्ये बघा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके. ह्या कार्बनकडे एकच हायड्रोजन आहे आणि ह्या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे याचा अर्थ ह्या कार्बनकडे कोण जाणार? Br जाणार. या कार्बनकडे Br गेला आणि ह्या कार्बनकडे कोण जाणार? H जाणार. म्हणजे माझं कंपाऊंड कसं फॉर्म होणार? CH3. इकडे H गेला म्हणजे झालं काय? CH2. इथला बॉन्ड ब्रेक झाला, सिंगल बॉन्ड CH2 आणि CH2 अटॅच कोण झाला? Br. असं हे कंपाऊंड फॉर्म होईल. याचं नाव काय आपण लिहिणार? 1 2 आणि 3 कंपाऊंड आहेत, बरोबर ना? याचं नाव होणार 1 ब्रोमो आणि 3 वाला कोण बाळांनो? प्रोपेन. म्हणून 1 ब्रोमो प्रोपेन. आणि याची रिएक्शन पुन्हा परत कशावर करायची आहे? अल्कोहोलिक KOH बरोबर. जेव्हा याची रिएक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर होणार आहे मित्रांनो, तेव्हा जी प्रोसेस होणार त्या प्रोसेसला आपण म्हणतो डिहायड्रेशन. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्याला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन, नॉट डिहायड्रेशन, दॅट इज डिहायड्रोहॅलोजिनेशन. म्हणजेच अल्किल हॅलाइडची डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन होणार. म्हणजे मी तुम्हाला शिकवलं होतं बघा, ऍक्वियस KOH आणि अल्कोहोलिक KOH. जेव्हा ऍक्वियस KOH असतं तेव्हा अल्कोहोल फॉर्म होतो आणि जेव्हा अल्कोहोलिक KOH असतं तेव्हा काय फॉर्म होतं? अल्कीन. तुमच्या लक्षात आलं असेल बीटा एलिमिनेशन प्रोसेस. ओके. सो बीटा एलिमिनेशन प्रोसेस तुम्हाला काय माहिती आहे? ऑब्वियस. म्हणजे कशी आहे? कोणाला म्हणायचं अल्फा आणि बीटा?
तर ज्या कार्बनला हॅलोजन लागलाय, ज्या कार्बनला हॅलोजन लागलाय त्याला म्हणायचं अल्फा. जसं की हा कार्बन आहे, ह्या कार्बनला कोण लागलाय, ब्रोमीन अटॅच झालाय, याचा अर्थ हा कोण झाला, अल्फा. आणि त्याच्या शेजारीचा जो असेल त्याला काय म्हणायचं, बीटा. मित्रांनो हे सगळं झालेलं आहे, फक्त मी पुन्हा परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ज्या कार्बनला हॅलोजन लागलाय तो आहे अल्फा कार्बन ॲटम, आणि त्याच्या लगतचा जो कार्बन ॲटम आहे म्हणजे त्याच्या शेजारचा कार्बन ॲटम, शेजारचा, हा शेजारी नाही, हा शेजारी, तो बीटा कार्बन ॲटम. ओके. तर या प्रोसेस मध्ये आपण काय करतो, डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करायचे. मग अल्फा कार्बन ॲटम मधून ब्रोमीन रिमूव्ह करायचा म्हणजे हॅलोजन रिमूव्ह करायचा. मित्रांनो समजून घ्या, बोर्डवरती मी सगळं दाखवू शकत नाही तुम्हाला. ओके, तुम्ही लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतोय. जो अल्फा कार्बन ॲटम आहे त्या अल्फा कार्बन ॲटम मधून कोण काढायचा, हॅलोजन काढायचा, काढला म्हणजे हा हॅलोजन गेला, राहिला काय फक्त CH2. बरोबर आहे. आणि जो बीटा कार्बन ॲटम आहे त्यातून काय काढायचं, H म्हणजे एक हायड्रोजन काढायचा म्हणजे इथे कोण आला, CH. इथंच याचं काय देणं घेणं नाही, आहे तसा CH3. आता फक्त आपल्या जागा भरायच्या. आता जेव्हा इथून हायड्रोजन काढला आणि इथून ब्रोमीन काढला तेव्हा एक बॉन्ड तिथला म्हणजे एक मॉलिक्युल्स निघून गेले. याचा अर्थ सिंगल बॉन्डचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, डबल बॉन्ड. म्हणजे पुन्हा परत आपल्याला शेवटला कंपाऊंड काय मिळालं, प्रो-1-ईएनईच. म्हणजे ज्या कंपाऊंड पासून स्टार्ट केलं होतं तोच कंपाऊंड फायनली आपल्याला मिळतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजते रिएक्शन? ओके. पुढची रिएक्शन बघा, CH3COH डबल बॉन्ड CH2. मित्रांनो इथे करेक्शन आहे. जर तुम्ही तुला क्वेश्चन मध्ये जर पाहिलं तर क्वेश्चन मध्ये तिथे मला वाटतं CH दिलेलं आहे, बरोबर आहे. तर CH नाही मित्रांनो, तिथे फक्त C पाहिजे. आणि हे ऍक्च्युली ह्या कंपाऊंडची रिएक्शन होणारच नाही. ऍक्च्युली हे कंपाऊंड रिएक्शन मध्ये दिलंय हे चुकीचं आहे, कारण हे कंपाऊंड हायली अनस्टेबल आहे. तुम्ही पाहाल की ह्या प्रकारच्या कंपाऊंडला आपण इनॉल म्हणतो, म्हणजे डबल बॉन्ड पण आहे आणि अल्कोहोलिक ग्रुप पण आहे. असं कधी होत नाहीये. जर असं झालं तर तिथे टॉटॉमरिझम होतं. काय होतं, टॉटॉमरिझम. मी तुम्हाला पाहायला दाखवतो. टॉटॉमरिझम म्हणजे देअर इज अ अरेंजमेंट ऑफ मॉलिक्युल्स, आणि मॉलिक्युलची अरेंजमेंट होऊन तिथे जे कंपाऊंड फॉर्म होतं ते कसं होईल, मी तुम्हाला दाखवतो टॉटॉमरिझम 2 मिनिटात. हे बघा, CH3COH डबल बॉन्ड CH2 असं आहे ना. तर जेव्हा टॉटॉमरिझम होणार, जेव्हा टॉटॉमरिझम होणार तेव्हा हा हायड्रोजन आहे तो ह्या CH2 बरोबर कंबाईन झाला. झालं काय, CH3 खाली राहील, H कडे गेला CH2 ला, कळतंय ना. राहिला कोण, फक्त खाली O, इथे डबल बॉन्ड येणार म्हणजे काय फॉर्म होणार, ऍसिटोन. CH3CCH3 डबल बॉन्ड O. पण आपला याच्याबद्दल काही जास्त विचार करत बसायचा नाहीये. आपल्याला दिलंय कंपाऊंड सॉल्व्ह करायचं. पण सांगण्याचा मुद्दा आहे की अशा प्रकारच्या कंपाऊंडच्या रिएक्शन ह्या होत नाहीत, कारण हे हायली अनस्टेबल प्रोडक्ट असतात. ओके, समजते. म्हणजे जेव्हा हे इनॉल फॉर्म होणार तर ते इनॉल राहणारच नाही, त्याच्यावरून काय फॉर्म होणार, ऍसिटोन, तुमचा केटोन तयार होणार. कळतंय? ओके, असं आपल्याला ते पाहायचं नाही आहे. आपण पाहूया पुढची रिएक्शन. चला, रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन बरोबर रिएक्शन आहे. तुम्हाला एकच गोष्ट इथे करायची, ब्रोमीन बरोबर रिएक्शन आहे याचा अर्थ तुम्हाला OH काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी Br लावायचा आहे. म्हणजे काय कंपाऊंड फॉर्म होणार, CH3C डबल बॉन्ड CH2 आणि खाली फक्त अटॅच होणार ब्रोमीन. सिंपल. ओके, कळलं का नाही कळलं? ओके, याचं नाव तुम्ही कसं लिहिणार, 2 ब्रोमो, 2 नंबरला ब्रोमो लागलाय, 1 2 3 मला कोण, प्रोप-1-ईएनई लिहिणार. कसं, प्रोप-1-ईएनई. कळतंय का नाही कळतंय? आणि त्याची पुन्हा रिएक्शन बरोबर आहे Ag2O आणि H2O. आता जेव्हा Ag2O आणि H2O यांचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा फॉर्म होतं AgOH. काय फॉर्म होतं, AgOH. आता हे लक्षात ठेवा, Ag2O आणि H2O यांचं कॉम्बिनेशन होणार तेव्हा काय फॉर्म होणार, AgOH. आणि जेव्हा AgOH बरोबर त्याची रिएक्शन जेव्हा असणार आहे तेव्हा त्याचं जो Br ग्रुप आहे तो रिप्लेस केला जाणार बाय OH ग्रुप. म्हणजे इथे सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आणि कंपाऊंड फॉर्म होणार CH3C डबल बॉन्ड CH2 आणि फक्त Br च्या खाली अटॅच काय होणार, OH. बास मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढंच करायचं, काय करायचं नाही. कळालं का नाही कळालं?
CH3C डबल बॉन्ड CH2 फक्त OH च्या जागी Br च्या जागी OH. सिंपल, एवढं फक्त चेंज करायचं. ओके, आता ह्या कंपाऊंडचं नाव काय होऊ शकतं? तुम्ही दोन प्रकारे नाव लिहू शकता. एक अल्कोहोल मध्ये लिहू शकता, ओके, आणि दुसरं तुम्ही अल्किल मध्ये लिहू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला अल्कोहोल मध्ये दाखवतो कशा प्रकारे लिहायचं. ओके, मला अल्कोहोल तयार करायचं आहे. याचा अर्थ मी समजा इकडून नंबरिंग केला 1 2 आणि 3. ओके, तर याचं नाव काय होऊ शकतं? जसं की तुम्ही पाहाल की हा प्रोप आहे म्हणून कोण झाला? प्रोप. एक नंबरला EN, प्रोप 1 EN, आणि 2 नंबरला काय लागला? ON. बघा इनॉल आहे, इनॉल. 1 EN 2 OL. याचं नाव झालं प्रोप 1 EN 2 OL. असं पुढची रिएक्शन आहे. हे कंपाऊंड दिलेलं आहे आणि त्याची रिएक्शन करायची आहे सोडियम आणि ड्राय इथर बरोबर. तुम्हाला माहिती आहे सोडियम आणि ड्राय इथर बरोबर रिएक्शन म्हणजे कुठली रिएक्शन आहे? बरोबर आहे, वुड्स रिएक्शन. काय म्हणायचं? वुड्स रिएक्शन. आणि जेव्हा वुड्स रिएक्शन असते तेव्हा एखादा मॉलिक्यूल आपण किती वेळा मांडतो? 2 वेळा. सो मी त्याला 2 वेळा मांडतोय, फक्त उलट मांडतोय. कसं? पहा. ओके, मांडो उलट. बघा उलट मांडो. Cl CH2 CH2 C ला अटॅच CH3 CH3 C ला अटॅच CH2. बघा उलट कंपाऊंड मांडलं. ऑर्गेनिक करणं म्हणजे 2 मॉलिक्यूल घेतले. कळते ना? Cl Cl CH2 CH3 CH3 CH2. मी तुम्हाला एक सोपी मेथड सांगतो याच्यामध्ये. ठीक आहे, याची रिएक्शन झाली कशा बरोबर? सोडियम बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. काय? इथे Na किती घेणार आपण? 2. हा Cl, हा Cl, या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन 2 NaCl बाहेर पडले. मी लिहून टाकतो बाय प्रोडक्ट 2 NaCl. तुम्हाला दिसतंय? ओके, विजिबल आहे. ओके, 2 Na आणि 2 Cl 2 NaCl बाहेर पडले आणि आहे तसं कंपाऊंड एकमेकांना जॉईन करायचं. फेविकॉलने जॉईन कसं करतो तसं करायचं. करा. काय कंपाऊंड फॉर्म होणार? CH3 C CH3 CH3 CH2 CH2 C CH3 CH3 CH2. बघा मी कंपाऊंड जॉईन केलं. CH3 C, तिकडे बघा तुम्ही CH3 C CH3 CH3 CH2. बघा एवढं कंपाऊंड आणि इकडून पुढे CH2 C CH3 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 C CH3 CH3 CH3. केलं का जॉईन कंपाऊंड? आता याचं नाव काय? तर हे मागचं कंपाऊंड जर आठवत असेल तर बघा झाले आपले कंपाऊंड. याचं नाव आहे 2,2,5,5 टेट्रा मिथिल हेक्सेन. 2,2,5,5 टेट्रा मिथिल हेक्सेन. कळतंय का नाही? त्याचं नाव कसं आहे? 2,2,5,5 टेट्रा मिथिल हेक्सेन. शेवटची रिएक्शन आहे मित्रांनो ह्या क्वेश्चन मधली. हा क्लोरो बेन्झीन आहे आणि त्याची रिएक्शन करायची आहे मॅग्नेशियम किंवा ड्राय इथर बरोबर. ओके, तर काय कंपाऊंड फॉर्म होणार? ओके मित्रांनो, तर एक लक्ष ठेवा की तुमचं आपलं फक्त मेजर प्रोडक्ट सांगायचं आहे, त्यामुळे मी NaCl लिहित नाही. तुम्हाला फक्त बॅलन्स करण्यासाठी दाखवलं होतं, पण मी एक कट करणार आहे कारण मला त्याची गरज नाहीये, कारण मी बाय प्रोडक्ट्स फॉर्म करत नाहीये. मला फक्त मेजर प्रोडक्ट पाहिजे जे मी लिहिलेले आहेत. ओके, आता ही तर सिंपल रिएक्शन आहे. MgCl बरोबर रिएक्शन आहे. याचा अर्थ या कंपाऊंड मध्ये फक्त एकच गोष्ट होणार, ती म्हणजे ही रिएक्शन झाली ग्रिग्नार्ड रिएजंट. अरे बरोबर ना? त्यामुळे इथे फक्त हा जो बेन्झीन रिंग आहे तिथे Cl च्या ऐवजी काय लागणार? MgCl. Cl च्या ऐवजी तिथे काय होणार? MgCl. आणि मग ह्याचं नाव होणार फिनिल. याचं नाव होणार फिनिल मॅग्नेशियम कोण आहे? क्लोराइड. मला लिहिता येत नाही, समजून घ्या कारण मार्कर हाईट नसल्यामुळे. ओके, फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड हे असं कंपाऊंड त्याचं फॉर्म झालं. ओके, आर यू गेटिंग ऑल दिस रिएक्शन्स? ओके, व्हेरी गुड. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे नेम द रिएजंट यूज्ड टू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्वर्जन्स. काही कन्वर्जन्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते कन्वर्जन्स
करण्यासाठी कोणत्या रिएजंटची गरज आहे हे आपल्याला सांगायचं आहे. त्यातली फर्स्ट जी रिॲक्शन आहे दॅट इज ब्रोमो इथेन टू एथॉक्सी इथेन. ब्रोमो इथेनला कन्वर्ट करायचं आहे एथॉक्सी इथेन मध्ये, तर आपल्याला कोणता रिएजंट घ्यावा लागेल. तर मला सांगा ब्रोमो इथेन मी ऑलरेडी काढले बघा. ब्रोमो इथेन CH3 CH2Br ब्रोमो इथेन, आणि याचं कन्वर्शन कशामध्ये झालं एथॉक्सी इथेन. आता एथॉक्सी इथेन याला म्हणायचं हा इथर आहे. कोण आहे हा इथर. ROR डॅश. स्ट्रक्चर कसं आहे ROR डॅश. याला म्हणायचं एथॉक्सी इथेन म्हणजे इथर आहे हा कंपाऊंड. एथॉक्सी इथेन म्हणजे कोण इथर मारला बघा. एथॉक्सी CH3 CH2O हा झाला एथॉक्सी, आणि पुढे इथेन CH2 CH2. चला हे कंपाऊंड फॉर्म झालं. आता मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये रिएजंट काय असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही एथॉक्सी इथेन प्रिपरेशनची मेथड आहे, म्हणजे इथर प्रोडक्शनची प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे इथर प्रोडक्शनची. मग अल्किल हॅलाइड पासून इथर तयार करण्याची एकच प्रोसेस आपल्याकडे आहे, तिचं नाव आहे विल्यमसन्स सिंथेसिस प्रोसेस ऑफ इथर. आहे का बघा. विल्यमसन सिंथेसिस आपण एक प्रोसेस होती, त्या प्रोसेस मध्ये आपण पाहिलं होतं की अल्किल हॅलाइडची अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये करू शकतो इथर मध्ये करू शकतो. आणि जो कंपाऊंड जो रिएजंट हे करतो त्याला आपण म्हणतो आपण त्याला म्हणतो सोडियम अल्कॉक्साइड. काय म्हणतो आपण त्याला सोडियम अल्कॉक्साइड. आता तुम्हाला सोडियम अल्कॉक्साइड काढायचं आहे. कुठला अल्कॉक्साइड आहे ते आपण पाहूया. यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायला लागेल, तर मला सांगा इथे काय काय बघा. CH3 आहे, CH2 आहे, इकडे पण कोण आहे CH3 आहे, CH2 आहे. हे दोन तर ऑलरेडी होते मॉलिक्यूल. मग नव्याने आलेलं मॉलिक्यूल कुठला आहे, हा पूर्ण मॉलिक्यूल आहे तसा लिहून टाका. O CH2 CH3. आणि मी तुम्हाला बोललो की यासाठी कोण लागतो सोडियम अल्कॉक्साइड. म्हणजे कोण लागतो सोडियम, म्हणून मी इथे घेतला सोडियम NaO. ह्याचं नाव काय झालं माहिती का सोडियम एथॉक्साइड. नाव काय याचं सोडियम एथॉक्साइड. कळलं का तुम्हाला नाही कळलं. आपल्याला रिएजंट कॅल्क्युलेट करायचा आहे मित्रांनो, आणि तो रिएजंट मिळण्यासाठी ओके तुम्हाला काय करायला लागेल, ब्रोमो इथेनचं कन्व्हर्शन एथॉक्सी इथेन मध्ये करत असताना इथे पाहायचं ब्रोमो इथेन मध्ये इथे CH3 CH2 आहे, इकडे पण CH3 CH2 आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट कोणाचा आहे त्या रिएजंटचा आहे, म्हणून मी लिहून टाकला रिएजंटचा पार्ट. आणि ऑब्वियस आहे एथॉक्सी इथेन म्हणजे इथरची प्रोडक्शन आहे. इथर प्रोडक्शनची प्रोसेस असेल अशी एकच प्रोसेस आपल्या द्यायचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस, आणि त्यामध्ये सोडियम अल्कॉक्साइड लागतं, म्हणून मी सोडियम एथॉक्साइड घेतलंय. आर यू गेटिंग ऑर नॉट. पुढे पहा 1 क्लोरोप्रोपेनचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे 1 नायट्रोप्रोपेन. ओके सो मी 1 क्लोरोप्रोपेन काढून घेतला. CH3 CH2 CH2 Cl 1 क्लोरोप्रोपेन तुम्हाला काढता येऊ शकतं. 1 नायट्रोप्रोपेन काढला. नायट्रो म्हणजे NO2 ग्रुप नायट्रोप्रोपेन. ओके आता मला सांगा CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2 ऍज इट इज आहे. म्हणजे क्लोरोप्रोपेनचं कन्व्हर्शन नायट्रो मध्ये झालं, दॅट इज सबस्टिट्यूशन प्रोसेस. म्हणजे क्लोरीन गेला आणि त्याच्याऐवजी कोण आला NO2. मग NO2 हा आपला घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे. चला मी NO2 कडे लक्ष दिलं. आता मला एक सिंपल गोष्ट सांगा, NO2 सप्लाय करण्याचं काम NO2 सप्लाय करण्याचं काम हा कोण करणार आहे. जसं मी सिंपल पार्टवर सांगतो, क्लोरीनला रिप्लेस कोणी केलं NO2. चला मी NO2 लिहून टाकलं. म्हणजे माझ्या रिएजंट मध्ये NO2 तर असणारच आहे. आता क्लोरीनच्या जागी NO2 आलं, बरोबर आहे. Cl NO2 झाले निघून गेलं. पण Cl आहे तो कोणत्या तरी प्लस बरोबर कंबाईन झाला असेल जो रिएजंट मध्ये असेल, आणि तो कोण असणार आहे तुम्हाला माहिती आहे की हे एकच कंपाऊंड आहे, दॅट इज HNO2 नायट्रस ऍसिड. ओके काय म्हणू शकतो त्याला नायट्रस ऍसिड. बघा ना हा H Cl बरोबर कंबाईन होऊन HCl बाहेर पडणार आणि NO2 Cl कुठे जागेवर जाणार. एकदम सिंपल प्रोसेस. म्हणजे 1 क्लोरोप्रोपेनचं 1 नायट्रोप्रोपेन मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी रिएजंट वापरला जाणार HNO2. पुढचं बघा इथिल ब्रोमाइडचं कन्व्हर्शन इथिल आयसोसायनाइड. आता ही रिएक्शन आपण शिकलो आहोत. आयसोसायनाइड फक्त एकच कंपाऊंड याचं ज्याचं नाव आहे
AgCl खतम. तुम्हाला जास्त काय करण्याची गरज पण नाही. दोन कंपाऊंड फक्त लिहा, इथिल ब्रोमाइड आणि इथिल आयसोसायनाइड. बघा इथिल आयसोसायनाइड, आयसो म्हणजे N∼C आणि हा NC कंपाऊंड कोण देतं? AgCnच. जर तुम्हाला सायनाइड हवा असेल तर तुम्हाला एकतर KCN घ्यावा लागतो किंवा NaCN घ्यायला लागतो. मागे झालेल्या रिएक्शन्स त्या जरा स्टडी करा, तुम्हाला कळेल प्रॉपरली. त्या रिएक्शन स्टडी केलं नसेल तर हे काहीच कळणार नाही मित्रांनो, समजलं? त्यामुळे ते पहिलं पहा. CH3CH2Br हा इथिल ब्रोमाइड, याची रिएक्शन झाली AgCl सिल्वर सायनाइड, आणि सिल्वर सायनाइड बरोबर रिएक्शन जेव्हा होते तेव्हा आयसोसायनाइडच मिळतो, दुसरा कुठला मिळत नाही. आयसोसायनाइडच भेटला बघा. ओके, नेक्स्ट रिएक्शन. पुढच्या प्रोसेस मध्ये आपल्याला सांगितलं आहे की इथिल सॉरी क्लोरोबेन्झीनचं कन्व्हर्जन बायफिनिल मध्ये करायचं. कशामध्ये करायचं? लिहिलं नाही सॉरी इकडे. क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल किंवा डायफिनिल पण म्हणू शकतो आपण त्याला. ओके, आता क्लोरोबेन्झीनचं कन्व्हर्जन बायफिनिल मध्ये करायचंय. क्लोरोबेन्झीन काढला आणि बायफिनिल म्हणजे दोन बेन्झीनच्या रिंग अटॅच असतात. गेटिंग ऑर नॉट? हा बायफिनिल झाला. आता मित्रांनो मला क्लोरोबेन्झीनचं बायफिनिल मध्ये रिएक्शन करायचंय. रिएजंट कुठला आहे मला ओळखायचं आहे. ओके, तर जरा व्यवस्थित लक्ष द्यायच्याकडे. ही रिएक्शन कुठली आहे? तर ही रिएक्शन आहे मित्रांनो, ही रिएक्शन झालेली आहे आपल्या पुस्तकामध्ये आणि या रिएक्शनचं नाव आहे वुड्स फिटिग रिएक्शन. काय रिएक्शनचं नाव आहे? वुड्स फिटिग रिएक्शन. त्या रिएक्शन नुसार बेन्झीन आपला इथे एकच दिसते, याचा अर्थ, आणि इथे किती आहेत? दोन आहेत. याचा अर्थ हे बेन्झीन जो क्लोरोबेन्झीन आहे त्याचे कंपाऊंड किती असणार आहे? दोन. ओके, आणि याची रिएक्शन होणार सोडियम बरोबर, दॅट इज 2Na आपण घेऊया. आणि माहिती आहे वुड्स फिटिग रिएक्शन आहे म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरच होणार. हे दोन Na या दोन Cl बरोबर कंबाईन होणार आणि ह्या दोन रिंग एकमेकांना अटॅच होणार आणि काय फॉर्म होणार? तुमचं बायफिनिल. ओके, आपल्याला सांगायचं आहे रिएजंट कुठला आहे. तर रिएजंट कोण आहे? सोडियम इन ड्राय इथर असं लिहायचं त्याचा आन्सर. आर यू गेटिंग ऑर नॉट? इज इट ओके ऑर नॉट? व्हेरी गुड. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अरेंज इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, आपल्याला चार कंपाऊंड दिले, त्यांना आपल्याला इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द बॉइलिंग पॉइंट मध्ये त्यांना अरेंज करायचं आहे. ठीक आहे, सो आपण एक एक टॅकल करूया. ठीक आहे, आपण बघितलं, पहिलं बघायचं की जास्त कार्बन ॲटमची चेन कोणामध्ये आहे? प्रोपेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, प्रोपेन आहे. म्हणजे याचा अर्थ जर आपण पाहिलं तर हा ब्युटेन आहे. 1 ब्रोमो ब्युटेन म्हणजे याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त, म्हणून तो फर्स्ट आला. ओके, आता त्याच्यानंतर कोणी? 1 ब्रोमो प्रोपेन म्हणजे हा झाला प्रायमरी. 2 ब्रोमो प्रोपेन म्हणजे हा झाला सेकंडरी. आणि 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन जर आपण काढलं, समजा 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन, हे बघा. ओके, 1 ब्रोमो 2 मिथिल, एक नंबरला ब्रोमीन अटॅच केला आपण. ओके, 2 नंबरला कुठला ग्रुप? मिथिल ग्रुप. असं बघा, मी बाकी कंप्लीट करत नाहीये. ओके, 1 ब्रोमो 2 मिथिल हा प्रोपेन जर आपण कंपाऊंड पाहिलं तर 1 ब्रोमो प्रोपेन आणि 2 ब्रोमो प्रोपेन याच्यापेक्षा मित्रांनो त्याचं काय म्हणतात मोलॅक्युलर मास, हे मोलर मास हे ऑब्वियस जास्त आहे या दोन कंपाऊंड पेक्षा, ए आणि बी पेक्षा ऑब्वियस जास्त आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल की ब्रोमोब्युटेन मोठा कसा? त्याच्याकडे पण 4 कार्बन आयटम आहेत, पण मित्रांनो इथे ब्रँचिंग असल्यामुळे ह्याचं बॉइलिंग पॉइंट थोडंसं कमी झालं. ब्रोमोब्युटेन तुमचं असं येणार 1 2 3 4 आणि चौथाला ब्रोमाइड स्ट्रेट चेन आहे. इकडे ब्रांचिंग आहे का? कार्बन 4 कार्बनची स्ट्रेट चेन झाली आणि इथे 3 कार्बनची स्ट्रेट चेन झाली. मात्र मोलॅक्युलर मास ह्याचा पण जास्त आहे, ह्याचंही जास्त आहे, बट इथे ब्रँचिंग आहे म्हणून याचा बॉइलिंग पॉइंट कमी. कोणाचा? 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. कोणापेक्षा? 1 ब्रोमो ब्युटेन पेक्षा. मुद्दा कळते का नाही कळत आहे? 1 ब्रोमो ब्युटेन म्हणजे एवढं दिसते तुम्हाला 1 2 3 4, मी कंप्लीट केलं नाही, काही गरज नाही त्याची. ठीक आहे, 1 ब्रोमो ब्युटेन 4 कार्बन ॲटमची चेन आहे आणि 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन मध्ये 3 कार्बन ॲटमची चेन आहे. याच्यात पण 3 कार्बन ॲटमची चेन येणार, याच्यात पण 3 कार्बन ॲटमची चेन येणार, पण
याच्यात कार्बनच 3 आहेत, याच्यात कार्बनच 3 आहेत, यात कार्बन 4 आहेत, यात कार्बन 4 आहेत. मग 3 वाल्यांचा विचार तो नंतरच करायचा, पहिला 4 कार्बन वाल्यांचा विचार केला. याच्यात पण 4 कार्बन ऍटम आहेत, याच्यात पण बघा 1 2 3 4 1 2 3 4, दोघांमध्ये पण 4 कार्बन ऍटम आहेत. पण याच्यामध्ये स्ट्रेट चेनला 4 आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रेट चेनला 3 आहेत आणि एक ब्रँच आहे. आणि आपल्याला माहिती आहे ब्रँचिंग रिड्युसेस बॉइलिंग पॉइंट, आणि त्यामुळे पहिला नंबर येणार 1 ब्रोमोब्युटेन, नंतर येणार 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेनचा, म्हणजे सी नंतर कोणाला डी. आता प्रश्न आहे ए आणि बी मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी. तर सांगा बघूया ऑर्डर कशी असते. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असतो, प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? तर ऑर्डर अशी असते, प्रायमरीचा बॉइलिंग पॉइंट जास्त, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर टर्शरी. त्यामुळे पहिला कोण येणार ए आणि त्यानंतर शेवटला कोण येणार बी. ही झाली तुमची ऑर्डर सी डी ए बी. एकदम इझी आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? व्हेरी गुड. ओके, आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मॅच द पेयर्स. तर आपला पेयर्स दिले, मी सगळं काढलेलं नाहीये, फक्त हवे ते घेतलेलं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन तुमच्याकडे आहे बघा, मॅच द पेयर्स. सॉरी, मॅच द पेयर दिसते, मॅच द पेयर कॉलम 1 कॉलम 2. मॅच द पेयर होतं आपल्याकडे, बरोबर आहे. CH3 CH CH3 आणि CH ला अटॅच X आहे, याचा अर्थ हा कोण आहे, अल्किल हॅलाइड आहे. ओके, CH2 डबल बॉन्ड CH CH2 X. आता मित्रांनो तुम्ही स्टडी केलं, इथे बघितलं तर हॅलोजन ऍटम अशा कार्बन ऍटमला अटॅच आहे जो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर येते. मग आपण बघितलं होतं की the halogen atom attached to the carbon atom next to the carbon carbon double bond, तर त्याला आपण त्या कंपाऊंडला म्हणतो अलाइल हॅलाइड, म्हणून तर आपण नाव काय दिले अलाइल. मॅच पेयर, आपण पेयर मॅच केली अलाइल हॅलाइडला. आणि इथे CH2 डबल बॉन्ड CHX, याचा अर्थ हॅलोजन डायरेक्ट अटॅच आहे कोणाला, कार्बन कार्बन डबल बॉन्डला. कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधल्या एका कार्बन ऍटमला हॅलोजन जर ऍटम अटॅच असेल तर त्या हॅलाइडला आपण म्हणतो विनाइल हॅलाइड, म्हणून आपण विनाइल हॅलाइड बोलतो. कळलं? हे असा मॅच द पेअरचा क्वेश्चन होता. ठीक आहे, ओके. तर आता नेक्स्ट क्वेश्चन जे आपले आहेत ते थेरी क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करा. जे क्वेश्चन्स तुम्हाला अडतील ते मला पाठवा, ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे, तर आपण आता क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. ओके, कन्वर्ट दी फॉलोइंग. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे प्रोपीन टू प्रोपॅन 1 OL. आपल्याला प्रोपीनला कन्वर्ट करायचं आहे प्रोपॅन 1 OL मध्ये. तर हे कसं करायचं पाहूया आपण. पहिल्यांदा मी प्रोपीन काढला. ओके, CH3 CH डबल बॉन्ड CH2, CH3 CH डबल बॉन्ड CH2, हा कोण झाला प्रोपीन किंवा प्रोटोन यांनी म्हणा. आणि याच्यापासून आपला हवाय कोण, प्रोपॅन 1 OL. ओके, आता तर आपल्याला माहिती आहे की अल्किन पासून डायरेक्ट आपण अल्कोहोल फॉर्म करू शकत नाही. आपण केलंय का असं, अल्किन पासून डायरेक्ट आपण अल्कोहोल फॉर्म केलाय का, नाही. मग अल्किन पासून जर अल्कोहोल तयार करू शकत नसेल मग काय करायचं, तर अल्किनला आपण कन्व्हर्ट करून घेऊया कशामध्ये, अल्किल हॅलाइड मध्ये. अल्किनला जर आपण अल्किल हॅलाइड मध्ये कन्व्हर्ट करून घेतलं तर मात्र त्याची रिएक्शन अल्कोहोल मध्ये होऊ शकते. म्हणजे ही 2 स्टेप रिएक्शन आहे. कशी पहा, अल्किनची रिएक्शन आपण केली समजा HBr बरोबर, कोणावर केली HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. आता मी पेरॉक्साइडच का घेतोय, कारण मला जे कंपाऊंड फॉर्म करायचं आहे ते आहे प्रोपॅन 1 OL. मला प्रोपॅन 2 OL फॉर्म करायचं नाही. मला जर प्रोपॅन 2 OL फॉर्म करायचं असता तर मी पेरॉक्साइड घेतलं नसतं आणि मार्कोनिकोव्ह रूलने रिएक्शन केली असती. मात्र मला अँटी मार्कोनिकोव्ह रूलने रिएक्शन करायची आहे, कारण मला प्रोपॅन 1 OL फॉर्म करायचंय. कळेल तुम्हाला बघा. आपल्याला माहिती आहे पेरॉक्साइड इफेक्ट नुसार ओके काय फॉर्म होणार, CH3, H कोणाकडे जाणार, CH कडे, बनला काय CH2, मधला बॉन्ड ब्रेक झाला CH2, त्याला अटॅच कोण झालं, प्रोपीन. इझी आहे, सिंपल ऍडिशन रिएक्शन. कळलं ना. आता हा हे जे कंपाऊंड फॉर्म झालं याचं नाव काय, 1 ब्रोमो प्रोपेन. आलं की नाही, 1 ब्रोमो प्रोपेन. जर तुम्ही इथे अटॅच केला असतात तर आन्सर काय आलं असतं, 2 ब्रोमो प्रोपेन. मग आपला अल्कोहोल पण कोण झाला असता, प्रोपॅन 2, चालणार नाही. ओके, आता जो 1 ब्रोमो प्रोपेन फॉर्म झालाय त्याचं कन्व्हर्शन अल्कोहोल मध्ये करावं लागणार आहे.
याचा अर्थ अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्शन जर आपल्याला अल्कोहोल मध्ये करायचं असेल तर मात्र आपण काय कशाबरोबर रिएक्शन करतो? ऍक्वियस KOH की अल्कोहोलिक KOH? बरोबर आहे, ऍक्वियस KOH. कारण जर आपण अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन केले तर याचं पुन्हा परत काय बनणार? प्रोपीन किंवा अल्किन बनणार. ही रिएक्शन सगळ्यांना माहिती आहे. प्रोसेसचं नाव होतं बीटा एलिमिनेशन प्रोसेस, डिहायड्रोहॅलोजिनेशन. आणि त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, ऍक्वियस KOH असेल तर अल्कोहोल फॉर्म होणार आणि अल्कोहोलिक KOH असेल तर अल्कीन फॉर्म होणार. मला अल्कोहोल पाहिजे म्हणून मी कोण घेतला? ऍक्वियस KOH. आता सिंपल होणार आहे. हा जो Br आहे या Br च्या जागेवरती कोण येणार? OH. म्हणजे काय कंपाऊंड फॉर्म झालं? CH3 CH2 CH2, इथे काय आलं? OH. आणि बाय प्रोडक्ट काय फॉर्म होणार मित्रांनो? हा K आणि हा Br यांचं कॉम्बिनेशन काय फॉर्म होणार? KBr. अशी ही सिंपल रिएक्शन आहे. हे तुमचं कंपाऊंड फॉर्म झालं, याचं नाव झालं प्रोपॅन. एक नंबरला बघा, एक नंबर कार्बनला 1 2 3, एक नंबर कार्बनला OH आहे, प्रोपॅन 1 होय. दॅट्स इट. ही तुमची फर्स्ट रिएक्शन. सोपी आहे मित्रांनो. ओके, ती लिहून घ्या व्यवस्थित. ओके, आता आपण सेकंड रिएक्शन कडे जाऊया. ओके, ओके, सेकंड रिएक्शन मध्ये आपल्याला बेन्झिल अल्कोहोलचं कन्व्हर्शन बेन्झिल सायनाइड मध्ये करायचं आहे. कोणाचं? बेन्झिल अल्कोहोलचं रिएक्शन बेन्झिल सायनाइड मध्ये करायचं आहे. सो फर्स्ट आपण बेन्झिल अल्कोहोल काढून घेऊया. बघा बेन्झिल अल्कोहोल कसा असतो? वाहनो फेनॉल वेगळा आणि बेन्झिल अल्कोहोल वेगळा. ओके, बेन्झिल म्हणजे CH2OH, हे लक्षात ठेवा. ह्याला बेन्झिल अल्कोहोल म्हणतात. बेन्झिन रिंगला जर CH2OH लागलंय तर याचा अर्थ तो कोण आहे? बेन्झिल अल्कोहोल आहे. कोण आहे तो? बेन्झिल अल्कोहोल आहे. ओके, ठीक आहे. तर हा बेन्झिल अल्कोहोल झाला आणि याचं कन्व्हर्शन आपल्याला बेन्झिल सायनाइड मध्ये करायचं आहे. तर बेन्झिल अल्कोहोलचं डायरेक्ट कन्व्हर्शन बेन्झिल सायनाइड मध्ये होईल का? ऑब्वियस होणार नाही. कारण आपण सायनाइडची रिएक्शन जी पाहिली होती त्याच्यामध्ये कोण आपल्याला लागतं? अल्किल हॅलाइड लागतं. म्हणजे याचा अर्थ मला या बेन्झिल अल्कोहोलला पहिल्यांदा बेन्झिल हॅलाइड मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. म्हणून मी ह्याची सिम्पलेस्ट रिएक्शन केली SOCl2 बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे अल्कोहोलच्या रिएक्शन 3 होत्या, एक PCl3, एक PCl5 आणि दुसरा SOCl2. तुम्ही त्या तिघांपैकी कोणतीही रिएक्शन यूज करू शकता. मला थोडीशी इझियर वाटली म्हणून मी SOCl2 दॅट इज थायोनिल क्लोराइड बरोबर रिएक्शन केली. ओके, जेव्हा SOCl2 बरोबर याची रिएक्शन होणार, ओके, तेव्हा काय होणार? ही तुमची बेन्झिन रिंग. ओके, इथे काय अटॅच होणार? CH2OH च्या ऐवजी काय अटॅच होणार? Cl. प्लस काय बाहेर पडणार? SO2 गॅस आणि प्लस काय बाहेर पडणार? HCl. Am I right or not? ओके, तुम्हाला हा बेन्झिल क्लोराइड मिळाला. कोण मिळाला? पहिल्या स्टेपला तुम्हाला हा बेन्झिल क्लोराइड मिळाला. आता हा जो बेन्झिल क्लोराइड आहे मित्रांनो, बघा दाखवतो. हा जो बेन्झिल क्लोराइड आहे याची पुन्हा परत रिएक्शन होणार. कोणाबरोबर? ऑब्वियसली आपल्याला हॅलाइड मिळाला आणि आपल्याला काय सायनाइड फॉर्म करायचं आहे. आपल्याला काय आयसोसायनाइड फॉर्म करायचंय का? नाही. मग जर सायनाइड फॉर्म करायचं असेल तर याची रिएक्शन आपण करतो कोणाबरोबर? KCl किंवा NaCN बरोबर, जो अल्कोहोलिक असतो. आता सिंपल रिएक्शन करायचे. इथे येणार CH2, Cl च्या ऐवजी काय येणार पाहणं? Cl. आणि बाहेर काय पडणार? हा K आणि हा Cl दॅट इज KCl. हे आपलं कंपाऊंड फॉर्म झालं दॅट इज बेन्झिल सायनाइड. सो सिंपल रिएक्शन. किती इझी आहे, अवघड नाही मित्रांनो. मात्र डायरेक्ट रिएक्शन होणार नाहीये अल्कोहोलची बेन्झिल सायनाइड मध्ये कन्व्हर्शन होण्याची डायरेक्ट अशी रिएक्शन नाहीये. आपल्याला पहिल्यांदा कन्वर्ट करून अल्किल हॅलाइड मध्ये किंवा बेन्झिल हॅलाइड मध्ये करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, कळालं? ओके, नेक्स्ट रिएक्शन पाहूया आपण. ओके, तिसरा आहे बघा इथेनॉलचं कन्वर्शन प्रोपेन नायट्राइल मध्ये करायचं. सेम रिएक्शन आहे. प्रोपेन नायट्राइल म्हणजे तुमचा सायनाइड
हे आपण बघितलं होतं. आणि कोण आहे अल्कोहोल, सेम रिॲक्शन करायचे जशी आपण वरती केली तशा प्रकारेच फॉलो करायचे. मी करतोय, पहा, लक्ष द्या. पहिल्यांदा इथेनॉल घेतला, दॅट इज CH3 CH2OH, हा झाला तुमचा इथेनॉल. आणि याचं कन्वर्शन प्रोपेन नायट्राइल मध्ये करायचंय. कशामध्ये करायचं आहे? प्रोपेन नायट्राइल. मग याचं कन्वर्शन प्रोपेन नायट्राइल मध्ये करण्यासाठी फर्स्ट त्याची रिएक्शन आपण केली SOCl2, दॅट इज थायोनिल क्लोराइड. काय फॉर्म होणार? CH3 CH2 OH चे काय येणार? Cl प्लस SO2 प्लस HCl. अरे कळतंय की नाही? आणि सेकंड स्टेपला जो तुमचा कंपाऊंड फॉर्म झालाय CH2Cl, या कंपाऊंडची रिएक्शन होणार कोणाबरोबर? ऑब्वियस आहे, KCl बरोबर. मागे आपण पाहिलं KCl बरोबर. कसा असणार आहे हा? अल्कोहोलिक. काय होणार? Cl ला रिप्लेस करायचं, Cl ला रिप्लेस करायचं आहे कशाने? सायनाइडने. ओके, सो आपण त्याला करूया. कसं करणार? हे बघा, CH3 CH2 क्लोरीन केला, त्याऐवजी कोण आहे ना? Cl. मी असं म्हटलं C ट्रिपल बॉन्ड N आणि प्लस काय फॉर्म होणार? KC. आता ह्याचं नाव दोन आहे. ह्याचं नाव इथिल सायनाइड. बघा लक्षात द्या, इथिल. मी सांगितलं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला, पुन्हा परत सांगतो बघा, विसरला असाल तर. इथिल सायनाइड. जर मी ग्रुप कन्सिडर केला, CN कन्सिडर केला तर इथिल सायनाइड. आणि जर नायट्राइल मध्ये लिहायचं असेल तर कार्बन किती आहेत? 1 2 3. नाव काय याचं? प्रोपेन नायट्राइल. अरे कळतंय का नाही कळतंय? इथिल सायनाइडचं दुसरं नाव प्रोपेन नायट्राइल. असं का म्हणतात? जर आपण कार्बन कन्सिडर केले 1 2 3 तर प्रोपेन नायट्राइल, आणि जर ग्रुप कन्सिडर केला तर इथिल सायनाइड. कळलं? सिम्पलेस्ट रिएक्शन आहे. दॅट इज ही तुमची तिसरी, आय थिंक मला वाटतं ही तिसरी रिएक्शन होती. आता चौथा क्वेश्चन काय बघूया आपण. ठीक आहे, चला. ओके, पुढे आपल्याला ब्यूट 1-ENE, ब्यूट 1-ENE ला कन्वर्शन करायचं आहे N ब्युटिल आयोडाइड मध्ये. सो आपण पहिल्यांदा ब्यूट 1-ENE काढून घेऊया. ब्यूट 1-ENE चं कन्वर्शन N ब्युटिल आयोडाइड. ब्यूट 1-ENE CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. am I right or not? Yeah, it's correct. हा झाला तुमचा ब्यूट 1-ENE, ब्यूट 1-ENE. आणि याचं कन्वर्शन करायचं तुम्हाला N ब्युटिल आयोडाइड. आता N ब्युटिल आयोडाइड मध्ये जर ह्याचं कन्वर्शन करायचं आहे तर याचा अर्थ मला पहिल्यांदा ह्या कंपाऊंडला एखाद्या अल्किल हॅलाइड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ऑब्वियस करावं लागणार आहे. म्हणून मी याची रिएक्शन करतोय HBr बरोबर इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. तर पेरॉक्साइडच का? कारण जर कंपाऊंड बघा, आपला कंपाऊंड कुठलं फॉर्म करायचं आहे? N ब्युटिल आयोडाइड. N ब्युटिल आयोडाइड. आयसोब्युटिल आयोडाइड फॉर्म करायचं आहे का? नाही. जर आयसोब्युटिल आयोडाइड फॉर्म करायचा असता तर मात्र आपण रिएक्शन पेरॉक्साइड मध्ये केली नसती. कळतंय ना तुम्हाला मित्रांनो हे? जर आपण पेरॉक्साइड मध्ये रिएक्शन केली नाही तर मात्र आपल्याला 2 आयसोब्युटिल आयोडाइड मिळू शकलं असतं, पण आपल्याला N ब्युटिल आयोडाइड पाहिजे. याचा अर्थ आपल्याला पेरॉक्साइड मध्येच रिएक्शन करायला लागेल. मी दाखवलं तुम्हाला मित्रांनो, कळेल. HBr मगासारखाच अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. हे बघा, ह्याचं नाव काय? N ब्युटिल ब्रोमाइड. कॉमन नेम लिहिले मी याचं, कारण आपला आन्सर कॉमन नेम मध्ये लिहायला सांगितलं ना म्हणून. N ब्युटिल ब्रोमाइड आहे का? बघा, आहे ना N ब्युटिल ब्रोमाइड. जर मी इथे पेरॉक्साइड लिहिलं नसतं तर इथे मला काय मिळालं असतं? 2 ब्रोमोब्युटेन किंवा आयसोब्युटिल ब्रोमाइड मिळाला असता. आणि मग आयसोब्युटिल ब्रोमाइड भेटला असता तर पुढचा आयोडाइड पण कसा भेटला असता? आयसोच सांगणार आहे का सर? नाही. ओके, आता N ब्युटिल ब्रोमाइड तर भेटला. आता फक्त ब्रोमाइड काढायचं आहे. ब्रोमाइडचं काय करायचं? आयोडाइड. म्हणजे आपल्याला हॅलोजन काय करायचं आहे? एक्सचेंज. आणि हॅलोजन एक्सचेंज करायचे असेल तर रिएक्शन कुठली? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. आणि त्यातली पण कुठली रिएक्शन?
फिंकेलस्टेन आयोडीन साठी, आणि फ्लोरीन साठी कुठली होती? स्वार्ट्स रिएक्शन. व्हेरी गुड. तर आपल्याला फिंकेलस्टेन रिएक्शन घेतली आपण NaI, सगळ्यांना माहिती आहे सोडियम आयोडाइड बरोबर आपण रिएक्ट केला. काय होणार आहे? एकदम सिंपल. Br च्या ऐवजी कोणाला फक्त I, दॅट इज CH3 CH2 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 आणि इथे अटॅच काय होणार? I आणि प्लस बाहेर काय पडणार? NaBr. आणि हा तुमचा झाला N ब्युटिल आयोडाइड. सिंपल रिएक्शन, काही मित्रांनो अवघड नाही, एवढंच तुम्ही टेन्शन घेताय. ओके, अभ्यास व्यवस्थित करा, परफेक्ट तुम्हाला करणार. ओके, आगे बढ़ते हैं. अजून काही रिएक्शन्स आहेत त्या कंप्लीट करूया आपण. ओके, आता पुढची रिएक्शन खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, 2 क्लोरोप्रोपेनला कन्वर्ट करायचं आहे प्रोपॅन 1 OL मध्ये. आता याच्यात काय मजा आहे बघा. 2 क्लोरोप्रोपेन, पहिल्यांदा मी काढून घेतो 2 क्लोरोप्रोपेन, CH3 CH CH3 Cl. हा झाला तुमचा 2 नंबरला क्लोरो म्हणून 2 क्लोरो 3 कार्बन प्रोपेन. आणि याचं कन्वर्शन करायचं आहे प्रोपॅन 1 OL. आता जर तुम्ही याची डायरेक्ट रिएक्शन मी दाखवतोय मित्रांनो, ही रिएक्शन करेक्ट नाहीये. जर तुम्ही याची डायरेक्ट रिएक्शन समजा ऍक्वियस KOH बरोबर केला मित्रांनो, तर डायरेक्ट OH जाऊन अटॅच होईल Cl ला, इथे अटॅच होईल आणि तुम्हाला प्रोपॅन 1 OL मिळणारच नाही. काय भेटणार? प्रोपॅन 2 OL. हे बघा असं होईल, CH3 CH, इथे खाली पण अटॅच होईल OH, इकडे पण अटॅच होईल. याचं नाव काय? प्रोपॅन 2 OL. पण आपला प्रोपॅन 2 OL फॉर्म करायचं का? नाही, आपला कोण पाहिजे? प्रोपॅन 1 OL. मग काय करायचं? तर जसं मागे वळतो तसं मागे वळायचं. कसं बघा, दाखवतो तुम्हाला कळेल. ठीक आहे, मग मी काय करतो, हा जो 2 क्लोरो प्रोपेन आहे त्याला दुसऱ्या एका N हॅलाइड मध्ये कन्वर्ट करतो. ओके, N अल्किल हॅलाइड मध्ये कन्वर्ट करतो. कसं बघा, मी काय करतो, जो KOH घेतलाय तो मी घेतो अल्कोहोलिक. कुठला KOH घेतला? अल्कोहोलिक. आता सगळ्यांना माहिती आहे, जर अल्कोहोलिक KOH मध्ये रिएक्शन झाली तर ती प्रोसेस कुठली होते? बीटा एलिमिनेशन प्रोसेस किंवा डिहायड्रो हॅलोजिनेशन. आणि आपल्याला काय भेटतं? अल्कीन. माहिती आहे सगळ्यांना? ओके, सो रिएक्शन काय माहिती आहे? काय होणार आहे? हा तुमचा अल्फा, हा तुमचा बीटा, किंवा ह्याला बीटा म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. अरे झालेला आहे अल्फा बीटा, मला पुन्हा परत एक्सप्लेन करायला वेळ नाही थोडा. अल्फा आणि बीटा. ओके, अल्फा कार्बन मधून कोण जाणार? Cl. बीटा कार्बन मधून कोण जाणार? हायड्रोजन. काढा, आन्सर काय होणार? CH3 CH डबल बॉन्ड CH2. इथून Cl गेला आणि इथून एक H गेला, CH2. आलं सॅच्युरेशन. हा Cl K बरोबर कंबाईन करून फॉर्म झाला KCl आणि तो H कंबाईन झाला OH बरोबर आणि फॉर्म केला H2. याच्याशी आपल्याला काय देणे घेणे नाही, आपल्याला हे पाहिजे. म्हणजे कोण फॉर्म झाला? प्रोप 1 ENE फॉर्म झाला पहिल्या स्टेपला. ठीक आहे, आता बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता प्रोप 1 EN ची रिएक्शन आपण करूया HBr बरोबर. कोणावर रिएक्शन करूया? HBr. चला, HBr बरोबर रिएक्शन केलं. इन प्रेझेन्स ऑफ कोण करूया? पेरॉक्साइड. आता पेरॉक्साइड केल्यानंतरच आपल्याला काय भेटणार आहे बाळांनो? प्रोपॅन 1 OL भेटणार आहे. जर तुम्ही पेरॉक्साइड नाही घेतलात तर मग गडबडलं. ओके, करा. कंपाऊंड काय फॉर्म? CH3 CH2 CH2 Br. झाली ही रिएक्शन मगाशी आपली, तीच रिएक्शन आहे. आणि आता याची रिएक्शन करायची. हे झालं कंपाऊंड फॉर्म. ओके, ते नेक्स्ट स्टेपला पुन्हा परत ते कंपाऊंड घेतो मी लिहून. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या मित्रांनो, म्हणजे 3 स्टेप मध्ये रिएक्शन ही घडते बाळा. ही पहिली स्टेप. पहिल्या स्टेपला प्रोपोन ENE फॉर्म झाला. दुसऱ्या स्टेपला प्रोपोन ENE चा प्रोपिल N प्रोपिल ब्रोमाइड फॉर्म झाला. N प्रोपिल ब्रोमाइड फॉर्म झाला. अरे कळतंय का? नाही कळतंय? किंवा 1 ब्रोमोप्रोपेन म्हणा, काही म्हणा, नाव काही द्या, फरक पडत नाही. ओके, म्हणजे पहिल्या स्टेपला तुमचा प्रोपीन फॉर्म झाला, दुसऱ्या स्टेपला N प्रोपिल ब्रोमाइड फॉर्म झाला. आणि आता तुम्हाला त्याचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये करायचं आहे. मग आता बिंदास तुम्ही ऍक्वियस KOH घ्या. ऍक्वियस KOH बरोबर रिएक्शन केली, Br च्या जागेवर कोण आला? OH. दॅट इज CH3 CH2 CH2 OH प्लस फॉर्म होणार KBr प्लस फॉर्म होणार H2.
आर यू गेटिंग ऑर नॉट? एकदम सॉरी, ओनली KBr, नॉट H2, व्हेरी गुड. OH फक्त अटॅच होणार, KBr. आणि हा कोण आहे तुमचा प्रोपॅन 1ON. सो सिंपल रिॲक्शन. म्हणजे मित्रांनो ही रिॲक्शन कॅरी करण्यासाठी मला 3 स्टेप वापराव्या लागल्या. लिहून घ्या व्यवस्थित. हा कळालं असेल ना? व्हेरी गुड. आगे बढ़ते हैं नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता नेक्स्ट आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचे कन्वर्शन आयसो ब्युटिल ब्रोमाइड मध्ये करायचं. मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा, कारण ही रिॲक्शन खूप थोडीशी कॉम्प्लिकेटेड समजू शकत नाही, फक्त लक्ष द्या अशा प्रकारे. ठीक आहे, तर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड असं वगैरे असेल बघा. CH3 C CH3 CH3 Br, याला म्हणतो TB ब्रोमाइड, दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि याचं कन्वर्शन आपल्याला आयसो ब्युटिल ब्रोमाइड मध्ये करायचं आहे. म्हणजे आयसो ब्युटिल ब्रोमाइड. ओके, हा बघा, हा कोण झाला तुमचा आयसो ब्युटिल ब्रोमाइड. बघा बरोबर आहे का? CH3 CH CH3 CH2 Br. हा तुमचा कोण झाला? हा कोण तुमचा झाला? आयसो ब्युटिल ब्रोमाइड. दिसते ना तुम्हाला स्ट्रक्चर मित्रांनो? तर मला याच्यापासून ते स्ट्रक्चर फॉर्म करायचं. तर आता माझ्या डोक्यात अरे बाबा म्हटलं इथे पण हा टर्शरी आहे आणि टर्शरीचं डायरेक्ट कन्वर्शन सेकंडरी मध्ये करायचं. सेकंडरी म्हणजे आपण म्हणूया टर्शरीचं डायरेक्ट कन्वर्शन प्रायमरी मध्ये करायचं. तर मग आता काय करायचं? तर मग इथे आपल्याला 2 स्टेप मध्ये रिएक्शन करावं लागेल. कशी आपण पाहूया. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं ना? हे बाजूला तुम्ही असं ठेवून घ्या. ठीक आहे, मी दाखवतो तुम्हाला. पहिल्या स्टेपला ह्याची आपण रिएक्शन KOH बरोबर करूया. दॅट इज अल्कोहोलिक KOH बरोबर करूया. आता जेव्हा अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन होणार तेव्हा डिहायड्रोहॅलोजिनेशन होणार. आणि डिहायड्रोहॅलोजिनेशन होऊन काय फॉर्म होणार? CH3 C. आता हे बघा, ह्या कार्बनला ब्रोमीन लागलाय म्हणजे हा बीटा किंवा हा बीटा, हा अल्फा. नाही कळत आहे? कुठला तरी एक काढा, मी वरच्यातून काढतोय. कळते का नाही कळते? ज्या कार्बनला हॅलोजन लागलाय तो अल्फा, त्याच्या शेजारचे सगळे बीटा. हा पण बीटा, ये भी बेटा और ये भी बेटा. कळतंय ना बीटा? तर कोणता तरी एक बीटा मधला हायड्रोजन काढा, सगळ्यामधला काढू नका. हा जत्रा नाहीये. तर ह्या कार्बन मधून हॅलोजन काढायचंय आणि ह्या कार्बन मधून एक हायड्रोजन काढतोय. ठीक आहे, बाकी यांचा मी विचार करत नाहीये. तर माझं कंपाऊंड कसं होणार? CH3, इकडे CH3, इकडून कोण जाणार? H, म्हणजे वरती कोण आला? डबल बॉन्ड CH2, आणि इथून Br निघून गेला. त्याचा फॉर्म झालं KBr. तुम्हाला हवं असेल तर लिहून टाकतो. आणि प्लस काय होणार? H2O. ओके, तर हे कंपाऊंड फॉर्म झालं आयसोब्युटीन, ह्याचं नाव आहे. झालं कंपाऊंड फॉर्म. आता पुढच्या स्टेपला याची रिएक्शन करायची. बघा मी लिहितो स्ट्रक्चर ते. CH3 C, डबल बॉन्ड CH2, खाली अटॅच झाला CH3. याची रिएक्शन मी करतोय HBr बरोबर, कारण आपल्याला ब्रोमाइड फॉर्म करायचं नाही. ब्रोमाइड फॉर्म करायचं HBr, आणि ती पण करतो इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. ओके, काय फॉर्म झालं? CH3 C CH3. ओके, अटॅच कुठे करणार तुम्हाला माहिती आहे? CH2 आणि C. ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त त्याच्याकडे Br, म्हणजे इकडे CH2 ला अटॅच कोण झाला? Br, आणि ह्या C कडे काय जाणार? H. तुम्ही जर पाहिलं तर हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेमच आहे. बघा पाहिलं, CH3 CH CH3 CH, CH ला अटॅच कोण? CH3. बघा CH3 CH CH3, आणि त्या CH ला अटॅच कोण पुढे? CH2 Br CH2 Br. तेच ते कंपाऊंड आहे ना. याचं नाव काय? आयसो ब्युटिल ब्रोमाइड. मी तुमचं कन्फ्युजन का होणार म्हटलं असं बाळाला, कारण तुम्ही हे स्ट्रक्चर डोळ्यासमोर ठेवणार म्हणाल हे फॉर्मच ते झालं आपलं. तर ह्याला थोडंसं रोटेट करायचं. रोटेट केलं की बरोबर तुम्हाला ते आन्सर मिळणार. कळतंय? म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडची पहिली रिएक्शन आपण केली अल्कोहोलिक KOH बरोबर, आयसोब्युटीन मिळालं आपल्याला. आणि आयसोब्युटीन किंवा ब्युटिलिन आपण म्हणूया, त्याचं कन्वर्शन पेरॉक्साइड त्याचं रिएक्शन
HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड केलं, अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकोव्ह रूल आपल्याला आयसोब्युटील ब्रोमाइड मिळाला. कळालं? आता दोनच शेवटचे रिएक्शन राहिले ते आपण पाहूया. पुढे आपल्याला करायचं आहे ऍनिलीनचं कन्व्हर्शन क्लोरोबेन्झिन मध्ये. ओके, आता ऍनिलीन म्हणजे बेन्झिन रिंगला NH2 ऍटम्स. आता ही जी रिएक्शन मी तुम्हाला सांगतोय ती आपल्या सिलेबस मध्ये मित्रांनो नाही आहे. मागच्या तुम्हाला ही पुढे रिएक्शन येणारच आहे, फेमस रिएक्शन आहे. हिचं नाव आहे डायझोटायझेशन. काय म्हणायचं? डायझोटायझेशन. आता ही डायझोटायझेशन प्रोसेस काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. तर ही प्रोसेस आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराइड फॉर्म करण्याची. कुठली प्रोसेस आहे? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. बेन्झिन डायझोनियम क्लोराइड फॉर्म करण्याची प्रोसेस आहे, तिला म्हणायचं डायझोटायझेशन. कशी रिएक्शन आहे पाहूया. ऍनिलीन रिएक्ट होतं Na-Na2 आणि HCl बरोबर. कोणावर रिएक्ट होतं? Na-NO2 आणि HCl बरोबर 273 to 278 केल्विन. 273 ते 278 केल्विनला रिएक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला एकच करायचं आहे. ओके, इथे फक्त अटॅच करायचं आहे तुम्हाला N2Cl. काय अटॅच करायचं आहे? N2Cl. ओके, बेन्झिन रिंगला फक्त अटॅच तुम्हाला काय करायचं आहे? N2Cl. ओके, याचं नाव काय? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. डायझोनियम क्लोराइड. आणि बेन्झिन डायझोनियम क्लोराइडचं फुल रिएक्शन करायचं CuCl आणि HCl बरोबर. ती आपण रिएक्शन पाहिलेली आहे. ही रिएक्शन आपली झालेली आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराइडची CuCl. तुम्ही हे N2C तुम्ही असं पण लिहू शकता. मी तुम्हाला असं दाखवलं असेल, आय थिंक कदाचित N ट्रिपल बॉन्ड NCl असंही दाखवलं असेल. शेवटी अर्थ तोच आहे N2Cl. आणि याची रिएक्शन जेव्हा होणार होते CuCl आणि HCl बरोबर जेव्हा याची रिएक्शन मित्रांनो घडते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की रिएक्शन लक्षातच ठेवायची. इथे अटॅच काय होणार? तुमचा क्लोरोबेन्झिन आणि बाहेर नायट्रोजन गॅस रिमूव्ह. सो ते आपल्याला काय पाहायचं नाहीये, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की काय फॉर्म होते? क्लोरोबेन्झिन. सोपी रिएक्शन आहे. म्हणजे ऍनिलीन पासून आपण क्लोरोबेन्झिन फॉर्म केला. हा तुमचा ऍनिलीन आणि त्यापासून फॉर्म काय केला आपण? क्लोरोबेन्झिन. अरे किती इझी आहे ही रिएक्शन मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ऍनिलीनचं कन्व्हर्शन बेन्झिन डायझोनियम क्लोराइड मध्ये करायचं आहे, तर त्याला रिएक्ट करायचं Na-NO2 HCl 273 to 278 केल्विन. या प्रोसेसला म्हणायचं डायझोटायझेशन. आणि मग जो बेन्झिन डायझोनियम क्लोराइड मिळेल त्याची रिएक्शन CuCl HCl ही झालेली आहे रिएक्शन. काय फॉर्म होणार? बेन्झिन रिंगला क्लोरीन अटॅच, दॅट इज क्लोरोबेन्झिन. ओके, आगे बढ़ते. शेवटची रिएक्शन मित्रांनो राहिलेली आहे प्रोपीनचं कन्व्हर्शन प्रोपेन 1 नायट्रोप्रोपेन मध्ये करायचं. प्रोपीन काढून घेऊ. CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा तुमचा प्रोपीन. आणि त्याचं कन्व्हर्शन करायचं कशामध्ये? 1 नायट्रोप्रोपेन. आता 1 नायट्रोप्रोपेन मध्ये कन्व्हर्शन करायचंय. 1 नायट्रोप्रोपेन. मग पहिल्यांदा आपल्याला ह्याला अल्किल मध्ये करायला लागेल. सेम प्रोसेस HBr पेरॉक्साइड ठरलेलंच आहे. काय फॉर्म होणार? CH3 CH2 CH2 Br. काय नावायचं? इथिल ब्रोमाइड प्रोपिल ब्रोमाइड किंवा 1 ब्रोमोप्रोपेन. 1 ब्रोमोप्रोपेन. आता जो 1 ब्रोमोप्रोपेन फॉर्म झालाय दॅट इज CH3 CH2 CH2 Br. याची रिएक्शन आपण करूया. कोणावर करणार? जर आपल्याला NO2 हवाय तर याची रिएक्शन आपण एकाच कंपाऊंडवर करणार. आणि ही रिएक्शन आपण मागे पाहिली HNO2 नायट्रस ऍसिड. जेव्हा नायट्रिक ऍसिड बरोबरची रिएक्शन होईल तेव्हा कंपाऊंड काय होणार? CH3 CH2 CH2 इथे अटॅच होणार NO2 आणि हा HBr बाहेर पडणार. याचं नाव आहे 1 नायट्रोप्रोपेन. सो सिंपल मित्रांनो. कळालं तुम्हाला रिएक्शन? टोटल 7 रिएक्शन्स होत्या. आपण रॅपिड फायर त्याला स्टडी केलं. ठीक आहे, व्हिडिओचा जो पुढचा पार्ट आहे तो नंतर अपलोड होईल कारण खूप मोठी व्हिडिओ होईल आणि मग तुम्हाला डाउनलोड करायला पण त्रास होणार
आणि स्टडी करायला पण त्रास होणार. ठीक आहे. सो जसं चाललंय तसं व्यवस्थित करत राहा. एक्सरसाइज मित्रांनो जास्त कुठे सॉल्व्ह केला जात नाही, कुठेही तुम्ही पाहिलात तर, मात्र आपण तो टॅकल केलेला आहे कारण त्यातलेच क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. सो आपण त्याच्यावरती हार्डवर्क करायचं आहे. आणि क्वेश्चन्स तुम्ही पाहिलात की हे क्वेश्चन्स तुम्हाला देऊन तुम्ही सॉल्व्ह करण्यातले नाही आहेत, कारण हे क्वेश्चन्स थोडेसे ट्रिकी टाईप आहेत. सो आपण त्याच्यावरती थोडंसं वर्क करतोय, आन्सर्स आपण त्याचे काढण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सो अभ्यास करत राहा. ओके. टेक केअर. बाय.